नमस्कार. जयशंकर दत्तगुरु. वृषभ राशीसाठी गुरुभ्रमण कसं असेल ते आपण बघणार आहोत. वृषभ राशीच्या लोकांना देवगुरु येत आहेत द्वितीय स्थानातून. हे द्वितीय स्थान वाचा, वाणी, कुटुंब, धन, मित्र परिवार याच्याशी संबंधित आहे. थोडक्यात काय, वृषभ राशीच्या लोकांना सगळे दिवस सोन्याचे असं म्हटलं तरीही चालेल. फक्त वाचा, वाणी, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपलं बोलणं कुठेतरी चुकीचं होणार नाही, कुणाला दुखावणारं होणार नाही याची अवश्य काळजी घ्या. कारण वृषभ राशीमध्ये जरी गुरुचं भ्रमण हे द्वितीय भावातून येत असलं तरी त्याची दृष्टी 6, 8 आणि 10 या स्थानांवर येते. 6वं स्थान हे गुप्त शत्रूचं स्थान आहे. 6वं स्थान हे विरोध करणारं स्थान आहे. अष्टम भाव अडीअडचणी निर्माण करणारा आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याने कुठे त्रास होणार नाही, कुठे वादाला कारण होणार नाही याची अवश्य काळजी घ्या. तुम्हाला नवनवीन व्यवसायाच्या संधी सहज उपलब्ध होतील आणि व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला अचानक संधी येऊन अचानक लाभ सुद्धा देणारं हे गुरुभ्रमण आहे. वृषभ राशीसाठी देवगुरु तुम्हाला परिवारातील व्यक्तींना उत्तम सुख प्रदान करणारा आहे. त्यासोबतच कुठेतरी घरातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी दवाखाना होऊ शकतो. त्यामुळे घरातील ज्येष्ठ व्यक्तींची तुम्ही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. नोकरीमध्ये शत्रू वाढणार नाही याची काळजी घ्या. अष्टमेश गुरु अष्टमात येतो. गुरुच्या अष्टमातून अष्टमेशाचं भ्रमण होत असल्यामुळे उत्तम आध्यात्मिक साधना याच्याकडे जर विचार केला तर तुम्हाला नक्कीच लाभ देणारा ठरणार आहे. स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जाणारे हे गुरुभ्रमण आहे. जीवनात आमूलाग्र बदल, हे बदल स्वतःसाठीचे असतील. या ठिकाणी तुम्ही कुठेही कुटुंबाला बदलायला जाऊ नका किंवा समोरच्याला बदलायला जाऊ नका. हा गुरुभ्रमणाचा कालावधी तुम्हाला स्वतःला बदलण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळे स्वतःवर जर अभ्यास केला, स्वतःवर जर कुठेतरी स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट झालात तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती तुम्हाला उत्तम आमूलाग्र बदल घडवून देणारी नक्कीच ठरणार आहे. स्वतःला ओळखण्याची संधी घेऊन येणारं हे गुरुभ्रमण असल्यामुळे आपल्याला नित्य नियमाने ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र जाप करायचा आहे आणि मंत्र जाप केल्यानंतर दत्त मंदिरामध्ये किंवा औदुंबराच्या वृक्षाखाली नियमितपणे शुद्ध तुपाचा दिवा आणि त्या दिव्यामध्ये 2 काडी केसर, चिमूटभर हळद टाकून जर प्रज्वलित केली वर्षभर तर तुम्हाला नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जेचा आणि गुरुग्रहाचा परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त होणार आहे. वृषभ राशीसाठी हे गुरुभ्रमण उत्तम आध्यात्मिक प्रगती करून देणार आहे असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुखाची जर आपण मागणी केली तर हे गुरुभ्रमण तुम्हाला द्यायला बसलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर कमेंट मध्ये